हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे आता वल्लरीना तोंड सोडून बोलत असते. वल्लरीने आता जे काही बोलायला सुरुवात केलेली असते ना, ती डायरेक्ट थेट ईश्वरीवर आरोप करत असते. ईश्वरीने काही केलेलं नसलं तरी नेहमीप्रमाणे ईश्वरीला ऐकून घ्यावं लागतं आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या भयंकर अशा असतात आणि त्यामुळेच आता लगेच जो अर्णव असतो तो उठून उभा राहतो आणि म्हणत असतो की बस झालं, पुरे झालं, इथून पुढे मी माझ्या बायकोबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही आहे. मग तेव्हाच ना आता वल्लरी देखील शांत होत म्हणत असते की पहिल्यांदा ईश्वरीसुद्धा तशीच वाटायची, पण आता ईश्वरी या घरात राहून बरोबर झालेली आहे, पण त्या नम्रताला मी सून म्हणून कधीही मान्य करू शकत नाही. त्यावर आता ईश्वरी समजावत असते आपल्या नम्रताताईमध्ये सुद्धा काहीच कमी नाही आहे, तीसुद्धा चांगलीच आहे. खरंच तीसुद्धा हे घर व्यवस्थित सांभाळून घेईल. त्या दोघांमध्येही व्यवस्थित नातं आहे, बॉन्डिंग आहे आणि आपण त्यांच्या नात्याला सहमती द्यायला हवी असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती सांगत असते तेव्हा मात्र वल्लरीला ऐकून घ्यायचं नसतं. वल्लरी सरळ म्हणते की हे सगळं काही ना तुझ्यामुळे होतं आहे आणि मी चांगलं ओळखून आहे तुला. झालं ना तरी मी माझी सून म्हणून तिला ॲक्सेप्ट करणार नाही असंही आता म्हटलं जातं. असं कसं तू ॲक्सेप्ट करणार नाही? मला सांग की आधीच त्यांचा साखरपुडा झालेला आहे, मग आता आपण पुन्हा अडवणूक का करायची आहे असंही आता म्हटलं जातं. आणि तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा वल्लरी तिकडनं रागाने निघून जाते. वल्लरी म्हणत असते की मुळात मला हे लग्न मान्यच नव्हतं, म्हणजेच मी आधीपासूनच या सगळ्याच्या विरोधात आहे आणि त्यातच तुम्ही साखरपुडा केला तेव्हाही तुम्ही लोकांनी मला विचारात घेतलं नव्हतं, तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणेच केलं. आणि तेवढ्यातच ना वल्लरी रागारागात तिकडनं जाणार तीच आता नम्रताने आकाश दारावर लग्न करून येतात. नम्रताने आकाशला लग्न करून आलेलं पाहता क्षणी ना आता मात्र वल्लरीला धक्का बसतो. वल्लरी तर आता पाहतच राहते. वल्लरी जेव्हा रागाने पाहते तेव्हा दारावर ती रागारागात जाते आणि दारावर रागारागात जाऊन ती म्हणत असते की हे सगळं काय आहे आणि तुम्ही हे लग्न म्हणजेच आता तुम्ही हे लग्नसुद्धा केलं का आणि कशासाठी? आणि हे तू या मुलीला लग्न करून घरात घेऊन आला, तुला जराही लाज वाटत नाही का? या मुलीला मी माझी सून म्हणून कधीही स्वीकारणार नाही असंही रागारागात आता नम्रता बोलत असते. नम्रता जेव्हा रागारागात या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता जोरात जाऊन इकडे असणाऱ्या कानाखाली सुद्धा वाजवते आकाशला म्हणते की तुझी हिंमत कशी झाली या मुलीला या घरची सून म्हणून आणायची? या मुलीची लायकीसुद्धा नाही आहे आणि मी या लग्नाच्या विरोधात आहे आधीपासूनच, तरीसुद्धा तू हे लग्न केलंस, काय गरज होती तुला हे लग्न करायची? त्यावर आकाश आता नम्रताचा हात हातात धरत वल्लरीला सांगत असतो की आई तू शांत हो, पण आता काही झालं ना तरीसुद्धा ही माझी बायको आहे आणि तुम्हा सगळ्यांना हे ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे की ही माझी बायको आहे ती. मग आता इकडे नम्रता आणि आकाश असं लग्न करून आले त्यामुळे घरात सगळ्यांनाच धक्का बसतो. आता आकाश म्हणत असतो की नम्रता आजच्या नंतर आपल्याच घरात इथेच राहील. वल्लरी म्हणते की मला मान्यच नाही आहे आकाश, तू जे काही केलंयस ना ते अगदीच चुकीचं केलंयस, या सगळ्या काही गोष्टी करायला नको होत्यास असं देखील आता बोललं जातं. पण तरीसुद्धा ना इकडे आकाशने ज्या काही गोष्टी केलेल्या असतात म्हणजेच नम्रताशी लग्न आणि नम्रताला या घरात घेऊन येणं हे त्याला कुठेही चुकीचं वाटत नव्हतं. त्यातच आता मामी भयंकर चिडलेली असते कारण मामीला हे लग्न होऊ द्यायचं नसतं, पण आता चक्क लग्न झाले म्हटल्यावर तिच्याकडे कोणताही ऑप्शन उरत नाही. ती आता शांतच राहते. मग इकडे ईश्वरीला म्हणत असते की काय गं, तू तर मग अशी म्हणत होतीस ना की तुझी बहीण अशी आहे, म्हणजेच तुझ्या बहिणीमध्ये असे सगळे गुण आहेत म्हणून, मग आता काय झालं गं, मला सांग ना. आता तुझ्या बहिणीतले हे गुण तुला दिसत नाही आहेत का? तू तर म्हणत होती की तुमच्यावर संस्कार केलेत, हेच तुमच्या आईवडिलांनी केलेले संस्कार आहेत का? दिसत नाही आहेत का हे सगळं काय केलं आहे ते? असंही बोलून ना आता चिडचिड मात्र वल्लरी करत असते. वल्लरी म्हणत असते की हे न सांगता लग्न करणं हेच तुझ्या आईवडिलांनी
आईवडिलांचे संस्कार आहेत वाटतं. आता ईश्वरीला सुद्धा राग येत असतो, कारण आईवडिलांच्या संस्काराबद्दल बोललं जात असतं. म्हणून ईश्वरीसुद्धा आता मध्ये पडते. ईश्वरी आता म्हणत असते की हे सगळं करायची काय गरज होती. तुम्ही एकदा जर विचारलं असतं तर तुमचं लग्न आम्ही लावून देणार होतो, पण एवढीही घाई करायची काहीच गरज नव्हती, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्याकडे गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा वल्लरी म्हणत असते की हे सगळं ना तूच घडवून आणलेस आणि आता नामानिराळी राहतेस. ईश्वरीला बोलून मामी आता या सगळ्या काही गोष्टी बडबड करत असते. इकडे मात्र आकाशला ती म्हणत असते की तू जरी लग्न करून घरी आलेला असलास तरी हिला मी कधीच माझी सून म्हणून ॲक्सेप्ट करणार नाही आहे. मामीने डायरेक्ट बोलून टाकलेलं असतं. मामी जेव्हा डायरेक्ट या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता आजीमध्ये पडते आणि आजी आता म्हणत असते की पण तुम्ही दोघांनी हे लग्न का एवढं अचानकमध्ये केलं. म्हणजे तुम्ही दोघांचं लग्न आम्ही लावून देणार होतो, मग एवढी घाई काय होती की आजच्या आज लग्न करायचं होतं आणि ते सुद्धा कोणालाही न सांगता. मग आता इकडे अर्णवसुद्धा पुढे जातो आणि आकाशशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आकाशला म्हणत असतो की हे सगळं काय आकाश, एकदा तरी आम्हाला विश्वासात घ्यायचं होतं ना. आम्ही तुमच्या लग्नाला नकार दिला होता का? नाही ना, फक्त घरच्यांच्या सहमतीने तुमचं सगळं लग्न होणार होतं. मग मग का असं सगळं काही केलं, का एवढी घाई होती, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना इथे ईश्वरीही म्हणत असते ज्या लग्नाच्या विरोधात तर आम्ही कधीच नव्हतो, पण तुम्ही असं सगळं का केलं, म्हणजे मला मुळात कळतच नाही आहे. आज ज्या काही गोष्टी झाल्या त्यामुळे आम्हाला हे करावं लागलं, असंही आकाश आता बोलत असतो. त्याबरोबर आज एवढं काय झालंय आणि एवढ्या घाईघाईने हे लग्न का केलं, असंही आता मामा आणि आजी विचारत पुढे येतात, कारण त्यांना घडलेला प्रकार माहिती नव्हता, जो की ईश्वरी आणि अर्णवला माहिती होता. इथे आता आकाशने नम्रताचा हात हातात धरलेला असतो आणि आता नम्रताचा हात हातात धरत तो म्हणत असतो की हे लग्न मला करावंच लागलं, कारण आज आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. नम्रता आता अक्षरशः रडत असते. मग आकाश कहाणी सांगायला सुरुवात करतो, ज्या कहाणीमध्ये शुभमकरची एंट्री असते. 1 महिन्याआधी शुभमकर यांच्या घरामध्ये राहायला आला होता. शुभमकर जो होता तो खरं तर ना यांचा लहानपणापासूनचा मित्र, म्हणजेच अगदी त्यांच्या बरोबरीला राहायचा. पण तो इतक्या खालच्या तराला जाऊन विचार करेल ना असं वाटलं नव्हतं. इतके दिवस आम्ही विचार करत होतो की हे सगळं काही काय चाललंय, पण नंतर या सगळ्या काही गोष्टी विचारात घेतल्यानंतर बऱ्याच गोष्टी समजल्या आणि त्यानंतर आम्ही विचार केला की हे सगळं असं कसं घडतंय. आणि तेव्हाच समजलं की या सगळ्याच्या मागे तो शुभमकर आहे आणि आज तर त्याने हल्ला केला आणि वर आपल्या नम्रतावर सुद्धा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यातच तुम्हाला सांगतो की आता नम्रताचे आईबाबासुद्धा नाही आहेत, ते गावाला गेलेत. नम्रता एकटी होती. नम्रता खूप जास्त घाबरत होती. तिला काही समजत नव्हतं, तिला एकटं राहत नव्हतं आणि ती आपल्या घरात लग्न झाल्याशिवाय येऊ शकणार नव्हती आणि म्हणूनच हे लग्न एवढ्या घाईघाईत करावं लागलं. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा घरातल्यांना समजतात तेव्हा घरातल्यांना नम्रताचं दुःख वाटू लागतं. तर इकडे आता ईश्वरी म्हणत असते की या सगळ्या गोष्टी समजल्या, पण या सगळ्या गोष्टी तुम्ही लग्नापर्यंत जाऊन गेल्या तेव्हा एकदा नाही विचारावंसं वाटलं का? आम्ही नम्रताताई लग्न लावून दिलं असतं ना, पण तुम्ही जे काही केलं ते काय होतं, म्हणजेच आपल्या आईवडिलांनी आपल्या लग्नाच्या बाबत किती स्वप्न पाहिलेली असतात आणि तू ती स्वप्न अशा पद्धतीने विस्कटून टाकशील असं वाटलंही नव्हतं का आणि का असं केलंस? काहीच गरज नव्हती या सगळ्या काही गोष्टी करायची. का आपण घरच्यांच्या सहमतीने, घरच्यांच्या आशीर्वादाने तुमचं लग्न केलं असतं ना. का म्हणून तुम्ही एवढा वेळ थांबू शकलात नाही? सगळ्या काही गोष्टी नीट झाल्या असत्या, पण का एवढी घाई केली? अगं नमुताई, तुला माहिती ना आईबाबासुद्धा नाही आहेत. आईबाबा जर असले असते तर हे लग्न किती छान झालं असतं. आम्हीसुद्धा होतोच की. आता तुम्ही यायच्या आधी मी तुमच्याच लग्नाबद्दल बोलत होते आणि आकाश भाऊजी, आपलं 2 दिवसांपासून तेच चाललं आहे ना की तुमचं लग्न लावायचं. मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की आईबाबा परत आले की आपण हे लग्न करूया, पण तुम्ही तर जराही थांबलात नाही. कशाला? का पण इकडे नमू म्हणत असते की मला दुसरा कोणताही पर्याय दिसला नाही, म्हणूनच मी ह्यांना सरळ म्हटलं की आपल्याला लग्न करावं लागेल आणि म्हणूनच मग आम्ही दोघंही जण लग्न करून आलो आहे. मग इकडे या लग्नाची गोष्ट तर अशा पद्धतीने नम्रताने आकाशने सांगितलेली असते. ईश्वरीला हे सगळं पटत नसतं, कारण ईश्वरीचं म्हणणं असतं की आईबाबांची आपल्या लग्नाबाबत काही स्वप्न असतात आणि ती स्वप्न एका झटक्यामध्ये उद्ध्वस्त करणं म्हणजे चुकीचं आहे आणि त्यात आईबाबाही इथे नाही आहेत, त्यामुळे तिला थोडं वाईट वाटतं.
वाटत असतं. म्हणून तिचं म्हणणं असतं की ज्या काही गोष्टी केल्या त्या आईबाबांच्या गैरहजेरीत केल्यात, जे की सगळ्यात मोठी चूक आहे असंही आता ती बोलून दाखवत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की म्हणत असते की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा घडल्या ना की तेव्हा मला काही सुचलं नाही की कसं काही करायचं आहे ते, म्हणूनच मी हे लग्न काही जे आहे ते करून टाकलं. खरंच त्यासाठी मी आता सगळ्यांची माफी मागते, नम्रता बोलत असते. पण नम्रताला हे लग्न करण्याचा जराही पस्तावा होत नसतो. उलट तिला बरं वाटत असतं की फायनली ती या घरात लग्न करून आली आहे. म्हणूनच आता ईश्वरीला ती म्हणते की मला हे लग्न करायचं होतं, पण आता या लग्नाबद्दल प्लीज प्लीज जरा जास्त बोलूच नका, कारण आता माझं लग्न आकाशसोबत झालेलं आहे. आणि इशू, तू आमचं लग्न करणार होती सगळं काही माहिती आहे, पण कधी मी तुला किती काय गोष्टी सांगितल्या होत्या, पण तरीसुद्धा तू आमचं लग्न लावून दिलं नव्हतंस. तेव्हा ईश्वरी म्हणते की अगं घरातलं वातावरणही तसं होतं ना, म्हणजे आधी कनू किडनॅप झाली होती, नंतर माझ्यावर झालेला हा जीवघेणा हल्ला, त्यानंतर बऱ्याच गोष्टी आम्ही सावरत होतो आणि नंतर तुमचं लग्न लावणारच होतो की, पण तू काहीच ऐकलं नाही. सगळा निर्णय घाईघाईने घेतला, जो की घ्यायला नको होता. इकडे आता ईश्वरीला आजीच थांबवते. आजी म्हणत असते की जाऊ दे, आता त्यांचं लग्न झालं आहे, आता आपण कोणतीही अडवणूक करू शकत नाही. ज्या काही गोष्टी झाल्यात ना त्या आता इथेच थांबवूया, असंही आता म्हटलं जातं. मग आता कसंबसं या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बोलून थांबवल्या जात असतात. मग दुसरीकडे मात्र आता मी सांगत असते अंजलीला की जा अंजू, जरा औक्षणाची तयारी कर, औक्षण वगैरे करून हिला आता आपण आपली सून म्हणून घरात घेऊया. आणि मग काय, नम्रताही खुश असते, सगळीजणं आपलं स्वागत करणार आहेत ही गोष्ट ऐकूनच. मग अंजली लगेचच औक्षणाचं ताट वगैरे घेऊन येते. तेच ईश्वरीने मापटं ठेवलेलं असतं, का तर नम्रताने मापटं ओलांडून या घरात गृहप्रवेश करायला हवा म्हणून. मग आता ती अंजली जी आहे ती पुढे जाते आणि अंजली पुढे जाऊन आता त्या दोघांचंही औक्षण करत असते. दोघांचंही औक्षण करत असतानाच ना अंजली थोडी हॅप्पी असते, म्हणजे नेहमीपेक्षा अंजली जरा मूड चांगल्यामध्ये होती आणि म्हणूनच मग आता तिथं दोघांचे औक्षण वगैरे करून त्यांना आता घरामध्ये घेणार असते. मग इकडे ईश्वरी आणि अर्णव आता शांत असतात, कारण आता काही झालं तरी त्यांना हे स्वीकारावंच लागणार असतं की हे त्या दोघांचंही लग्न झालेलं आहे, कारण त्यांच्याकडेही दुसरा काही पर्यायच नसतो, लग्न तर होऊन झालेलं असतं. मग आता अंजली त्यांचं औक्षण वगैरे करते. तेच आता नम्रताला सांगितलं जातं की माप ओलांडायच्या आधी चालणार नाही आहे, तुम्हा दोघांना उखाणा तर घ्यावाच लागणार आहे. मग आता उखाणासुद्धा घ्यायला लागितला तो. मग तेव्हाच ना थोडं नम्रता विचार करते आणि मग म्हणते की आज घेतले वचन आकाशला आयुष्यभर साथ देईल, आज घेतले वचन आकाशला आयुष्यभर साथ देईल, घरच्यांच्या अपेक्षा असतील त्या सगळ्या पूर्ण करेल. आता हा उखाणा घेतल्यानंतर मामा बोलत असतात की काय ग नम्रता, हा काय उखाणा झाला का? अगं जरा चांगला मस्त जरा उखाणा घे ना, म्हणजे एकदम हटके वाटला पाहिजे. त्यावर मामाने सांगितल्यावर त्याने पुन्हा एकदा उखाणा घेतलेला असतो. देसाईंची लेक मी लागली सुखाची चाहूल, देसाईंची लेक मी लागली सुखाची चाहूल, आकाशरावांच्या संसारात टाकते मी पहिलं पाऊल. आता नम्रताचा उखाणा ऐकून सगळीजणं टाळ्या वाजवू लागतात. मग आता आकाशला सुद्धा म्हटलं जातं तुलाही एखादा उखाणा घ्यावाच लागेल आणि तेव्हाच या घरात गृहप्रवेश करता येईल. आकाशला आता हे सांगितल्याबरोबर आकाशही आता उखाणा घेऊ लागतो. तो म्हणतो की देवाच्या साक्षीने धरला तिचा हात हातात, देवाच्या साक्षीने धरला तिचा हात हातात, नम्रतासोबत बांधली जन्माची गाठ. आता हा उखाणा घेतल्यानंतर सगळीजणं टाळ्या वाजवतात. आणि काय रे, उखाणा तर घेतलायच आणि तो सुद्धा अजबच, असं आता अंजलीसुद्धा म्हणत असते. मग आता मापटं ओलांडून त्यांचा गृहप्रवेश आता घरामध्ये होणार असतो आणि त्यांच्यासाठी जंगी स्वागतही केलं जातं. नम्रता आणि आकाश माप ओलांडून आता घरामध्ये येतात. जसे ते दोघंही जण घरामध्ये येतात तेव्हा आता सगळ्यांच्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असंही आता अंजलीने सांगितलेलं असतं. अंजलीपासूनच आता त्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे, म्हणून सगळ्यांच्या आता आशीर्वाद ते घ्यायला जातात. पहिल्यांदा आजी, त्याचसोबत दुसऱ्यांदा आता इकडे आज मामा आणि त्याचसोबत आता सगळ्यानंतर अंजलीकडे सुद्धा पाया पडायला त्या दोघांनाही जावंसं वाटतं, म्हणजे अंजलीसुद्धा या घरामध्ये मोठीच होती, शेवटी नम्रताची नणंद, आणि त्यामुळे तर आशीर्वाद घ्यायला तर जायला लागणारच ना. आता अर्णवचे बाबासुद्धा उभे असतात. तर जेव्हा इकडे उभी असणारी नम्रता बघते तेव्हा नम्रता म्हणते की तुम्हाला मी क्लाउड किचनमध्ये पाहिलं होतं. हो मीच आलो होतो. काय ना
ते आम्हाला जरा काही पैशांची गरज होती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि त्यामुळेच मी खरं तर वर्गणी घ्यायला तुमच्याकडे आलो होतो असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीसुद्धा नम्रता आणि आकाशसोबत बोलत असतात. खरं तर तुमच्या लग्नाच्या विरोधात आम्ही कधीच नव्हतो, उलट तुम्हाला या घरात लग्न करून आणायचंच होतं, पण थोडा धीर धरला असता तर सगळ्या काही गोष्टी चांगल्या झाल्या असत्या. मग इकडे सगळ्यांचे आशीर्वाद घेतलेले असतात. मग इथे ईश्वरी जी आहे ती मात्र त्यांचं लग्न झालं आहे, त्यांना आता एकदम अशा गयाबिया मिळते. म्हणजे नम्रता शेवटी तिची बहीण आहे आणि ती याच घरात सून म्हणून आली, त्यामुळे ईश्वरी खुश असते. मग इथे नम्रता मात्र नाराज असते, कारण आजीने आता सांगितलेलं असतं की नम्रता तुला आता ईश्वरीचे सुद्धा पाया पडावे लागणार. त्यावर नम्रता म्हणत असते की नाही आजी, कसं काय, ईश्वरी तर माझ्यापेक्षा लहान आहे, मी तिची मोठी बहीण आहे, पण आता जरी तुमच्यामध्ये ते नातं असलं तरी मानाने ती मोठी आहे, कारण या घरची मोठी सून ती आहे असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता थोडा राग जो आहे तो खरं तर इकडे असणाऱ्या या त्याला येत असतो. म्हणजे नम्रताला मुळात मान्यच नसतं की ईश्वरीचे पाया वगैरे पडायच्या, पण ईश्वरीच्या पाया पडायला ती आजीच्या सांगण्यावरनं चाललेलीच असते, ते ईश्वरीने थांबवलेलं असतं. ईश्वरी म्हणते की मान आहे, ठीक आहे, पण नको राहू दे, आणि असं बोलून तिला आता मिठीत घेतलेलं असतं. कारण ज्या काही गोष्टी असतात त्या तिला माहिती असतात की एवढ्या भयंकर गोष्टी झालेल्या आहेत, आणि त्यातच आता आशीर्वाद वगैरे घ्यायला लावायच्या म्हणजे सगळं काही आता ईश्वरीला माहिती असतं की हे सगळं वेगविचित्र आहे. म्हणूनच ती आता नम्रताला गय वगैरे मिळवते. नम्रताच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत असतो, कारण तिला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मुळात ना पटलेल्याच नसतात की ईश्वरीचे आशीर्वाद घ्यायचे. कारण तिचं म्हणणं असं असतं की मी मोठी आहे, म्हणजेच मानाने जर वयाने ती मोठी असली तरी मानाने ईश्वरी मोठी होती. मग आता आजीने सांगितल्यामुळे थोड्याफार गोष्टी ज्या आहेत त्या विचारात घेतल्या जातात. नम्रता मात्र आता तोंड वाकडं वगैरे करते आणि घरामध्ये येते. इकडे वल्लरीची नुसती चिडचिड होत असते. वल्लरी म्हणत असते की तुम्ही सगळ्यांनी हे ॲक्सेप्ट कसं काय केलं, काय गरज होती हे लग्न ॲक्सेप्ट करायची, मी तर म्हणते काहीच गरज नव्हती हे सगळं काही म्हणायची. मग आता या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर ना इकडे वल्लरी जी आहे ती मात्र आता म्हणत असते की शांत, पण मला तुम्ही शांत करायचा प्रयत्नच करू नका. मामा बोलत असतात की तुझा चिडचिड करून रागराग करून आता उपयोग नाही आहे, कारण नम्रता ऑलरेडी या घरची सून झालेली आहे. आजीसुद्धा तेच म्हणतात की तुला आता हे ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे की नम्रता तुझी सून आहे, ती कशी असू दे काही असू दे तरीसुद्धा, कारण ती मुलगी एकदम चांगली आहे आणि आपल्या आकाशासाठी परफेक्ट आहे. त्यामुळे आता त्या दोघांचंही लग्न झालं आहे तर तुला या सगळ्या काही गोष्टी स्वीकाराव्याच लागतील. आणि मुळात आता हे लग्न झालं आहे म्हटल्यावर आता मला तर असं वाटतं की तूही हे सगळं काही स्वीकारावं, कारण तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे तुझ्या सुनेला स्वीकारून घेण्याशिवाय, कारण तुझ्या मुलाने तिच्यासोबत लग्न केलं आहे. सो तुलासुद्धा काही गोष्टी विचारात घेऊन बघाव्या लागणार आहेत असंही आता सांगितलं जातं. तेव्हाच ना थोडाफार विचार वल्लरी करत असते, पण वल्लरी हे ॲक्सेप्ट करायलाच तयार नसते की काही झालं तरी हे लग्न मी मान्य करेन. कारण आता नाही कळत आहे आकाशला नंतर कळणार आहे की ही मुलगी त्याला तालावर कशी नाचवते तेव्हाच या सगळ्या काही गोष्टींना समजतील. पण तेव्हा वेळ गेलेली असेल रे आकाश, या मुलीशी लग्न करून ना तू खूप मोठा धोका पत्कारला आहेस असंही आता म्हटलं जात असतं. दुसरीकडे वल्लरी आता अंजलीचे कान भरायला गेलेली असते. मुद्दामून कर्णिकासाठी पायाची गुठी जी असते ती बनवून ती गेलेली असते आणि मग म्हणते की काय झालं ग अंजली, तुझा मुळाचा ऑफ का दिसतोय, काही घडलंय का, काही झालंय का असंही आता ती विचारत असते. त्यावर अंजली म्हणते की काही नाही गं, थकवा आलाय, सगळ्या काही गोष्टी मलाच कराव्या लागतात. कर्णिका एकतर झोपतही नाही, मग रात्रभर जागरण, त्याच्यानंतर सकाळी तिला सांभाळणं, बाकी हे तर आता आजकाल कामाचा लोड इतका वाढला आहे ना, त्यामुळे कर्णिकाकडे तर लक्षही देत नाहीत. पहिल्यांदा आमचं सगळं वेगळंच होतं, पण जेव्हापासून ह्यांचं ॲक्सिडेंट झालं आहे तेव्हापासून कामामध्ये इतके गुंतलेत ना की विचारायला नको. मला काम करतायत हे उलट चांगलंच वाटतंय, पण थोडं तरी वाटतं ना की कशाला ना हे सगळं काही, म्हणजे कामाचा प्रेशर इतका आहे ना की काहीच बोलायला नको. जराही ते कर्णिकाकडे लक्ष देत नाही ना, कर्णिकाकडे काही बघत नाही, म्हणूनच ना थोडं वाईट वाटतं. म्हणजे इकडे आता त्याच ह्याच्यामध्ये भांडणं लावण्यासाठी तयारीतच असते इकडे असणारी वल्लरी म्हणत असते की हे सगळं तर ठीक आहे, पण तुला असं वाटत नाही का की ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या भयंकर अशा आहेत त्या, म्हणजे बघ ना आतापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये जे ईश्वरीला चॅलेंज दिलेलं होतं ते 24 तासात तिने पूर्ण केलं.
तर आणि तिच्या बहिणीला लग्न करून या घरात आणलं. 24 तासामध्ये तिने तिच्या आईला आणि तुझ्या वडिलांना निर्दोष सिद्ध काही केलं आणि त्यानंतर नम्रताला या घरात आणलं, आपल्या डोक्यावर आणून बसवलं. त्यातच तुला सांगते की या सगळ्या गोष्टी 24 तासात तिने चॅलेंज दिल्याप्रमाणे केल्या. पण तुझं काय, तुलासुद्धा 48 तासांची मुदत दिली होती. तेव्हा ती जावई बापूंचं खरं रूप समोर आणणार होते, पण ॲक्सिडेंट झाला आणि मग काय, मग सगळ्याच गोष्टी विचित्र झाल्या ना. मग तेव्हा तू विचार केलास का की ह्या सगळ्याचा शोध घेतला नाही आहे त्यांनी, पुढे काहीच त्यांनी केलं नाही. मग त्यांनी हा सुद्धा विचार करायला पाहिजे होता ना की काही झालं तरीसुद्धा या सगळ्या काही गोष्टींचा विचार करून पुढचा विचारही करायला पाहिजे होता की त्यांनी काय काय गोष्टी केल्या आहेत त्या. कारण जेव्हा जावई बापूंचा ॲक्सिडेंट झाला त्या सगळ्याच्या मागे कोण आहे हे कुठे शोधून काढलं? त्या दोघांनी बिलकुलही शोधून काढलं नाही. उलट त्या दोघांनी हे सगळं काही शोधून काढायला हवं होतं, पण नाही, यामध्ये त्या कमी पडलेल्या आहेत. पण या सगळ्यामध्ये चूक कोणाची आहे? मला तर वाटतं ईश्वरी अर्णवने हे प्रकरण ना मुद्दामून बंद करून ठेवलं असणार आहे. का तर त्यांना असं वाटत असेल की हे प्रकरण पुढे यायला नको, पण हे प्रकरण दाबून ठेवून काय होणार आहे असंही म्हटलं जातं. दुसरीकडे आता नम्रता किचनमध्ये चक्क खीर बनवत असते आणि तिला ईश्वरी मदत करत असते. त्यातच ना आता इकडे आजी म्हणत असतात किंवा आज नव्या सुनबाई घरात म्हणजे किचनमध्ये जाऊन नवीन काहीतरी गोडाचं बनवतात. म्हणजे आपल्याकडे पद्धत असते ना, नव्या सुनबाईने घरामध्ये जाऊन छान असं गोडाचं बनवावं. आणि बघितलंच का, आज खिरीचा बेत आहे. मग आता मामाही खुश असतात. मामांना फक्त खाण्याची इच्छा असते. ईश्वरीची बहीण म्हटल्यावर ही सुगरणच असणार, ही छानच बनवत असणार असंही आता मामा बोलत असतात. मामांना कधी एकदा खीर त्यांच्या हातात येते ना असं झालेलं असतं. मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी नीट झाल्या आहेत. त्यातच आता आजी म्हणत असते की सत्यनारायणची पूजा केली पाहिजे. म्हणजे सत्यनारायणची पूजा तर करायलाच हवी आणि मग काय, या दोघांनाही त्या पूजेला बसवायला हवं, कारण लग्न नवीनच त्यांचं झालेलं आहे असंही आता आजीचं म्हणणं असतं. मग आता त्यासाठी पूजेचे जे काही मुहूर्त असतात ते सुद्धा बाबांना शोधायला सांगितले जातात. कारण बाबा जे आहेत ते शेवटी ब्राह्मण आहेत आणि त्यामुळे बाबांना या सगळ्या गोष्टी जमत आहेत हे सुद्धा माहिती असतं. आणि म्हणूनच मग आई म्हणत असतात की हो मी काढतो मुहूर्त, बघतो व्यवस्थित होईल सगळं काही. तोपर्यंत इथे आता खीरही तयार झालेली असते. मग सगळ्या खिरीचं जे नियोजन असतं ते खरं तर ईश्वरीनेच सगळं काही सांगितलेलं असतं. त्या पद्धतीनेच इथे असणाऱ्या नम्रताने केलेलं असतं. नम्रता आता सगळ्यांसाठी ना आता खीर वगैरे घेऊन येते. नम्रता आता जेव्हा सगळ्यांसाठी खीर घेऊन येते ना, तेव्हा आता सगळ्यांनाच ती विचारते की बघा, हा खाऊन बघा कसं झालं आहे, काय झालं आहे तेही मला सांगा असंही ती म्हणत असते. मग काय, सगळेजण जे आहेत ना ते आता खीर खायला सुरुवात करतात. मामा म्हणत असतो की अगं थांब, आम्हाला खायला तर बघू दे, खाऊन तर बघू दे, मग तुला आम्ही सांगतो कसं झालं काय झालं. मग आता खाल्ली जाते खीर खाल्ल्यानंतर सगळ्यांचीच रिॲक्शन मात्र आता ऐकायची असते की काय आहे काय नाही. म्हणूनच आता नम्रता बघत असते, पण आकाश म्हणतो की एवढी काही खीर छान नाही झाली, म्हणजे ईश्वरी वहिनी जशी बनवते ना तशी नाही झाली. मग आता आकाशच मुळात तिचा नवराच असं म्हटलाय बोलल्यावर इथे नम्रता तर आता तोंड पाडूनच राहते. ती आता रागातच ईश्वरीकडे पाहत असते. पण ईश्वरीला सुद्धा समजतं की आकाश जे काही बोललाय त्यामुळे नम्रता नाराज झालेली आहे. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं पूजेसाठी ईश्वरी छान तयार झालेली असते. तर ईश्वरीचं मनमोहक सौंदर्य पाहून आता अर्णव मात्र घायाळ झालेला असतो. अर्णव हळूच तिच्या कानाच्या मागे काळा तेल लावतो आणि म्हणत असतो की खरंच तू खूप जास्त सुंदर दिसतेस, आज तुझं सौंदर्य एकदमच खुलून आलं आहे. आणि असं बोलून तो अगदीच तिच्याकडे बेधुंद होऊन पाहू लागतो. आणि जेव्हा तो हे सगळं करत असतो, बघत असतो, तेव्हा मात्र आता ईश्वरीही लाजत असते. तर दुसरीकडे मात्र आता अंजलीने घरामध्ये पोलीसही बोलवलेले असतात. पोलीस अचानक आल्यामुळे विचारलं जातं की काय झालंय, पोलीस कसे काय अचानक आले. तेव्हाच आता सांगितलं जातं की अंजली बोलते की तुम्ही बाकी लोक कशामध्ये लक्ष देत नाही, तुम्ही तुमच्यामध्ये रमलात, पण माझ्या नवऱ्याची अवस्था कशामुळे झाली, त्याचा अपघात कसा झाला, काय झालं हे कोणी शोधून काढलं नाही, तुम्ही सगळेजण शांत झालात. मग इकडे वल्लरीला थोडा डाऊट येत असतो. वल्लरी विचार करत असते, कारण तिने ना राकेशला पाहिलेलं असतं. हा माणूस असा कसा काय असू शकतो, हा नक्कीच बाहेर कोणाला तरी पैसे देत होता आणि कोणाला देत होता, काय करत होता, हा विचार असणार इकडे मात्र आता वल्लरीच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. वल्लरी त्याच्याकडे बघतच राहते. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.